दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे तातडीनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आपला 2 दिवसांचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा दौरा आटोपत माणिकराव कोकाटे यांनी नाशिकला जाण्याऐवजी मुंबईकडे जाण्याला प्राधान्य दिले। नंदुरबारवरून दादर स्पेशल रेल्वेने मुंबईच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। नाशिकला न जाता माणिकराव कोकाटे थेट मुंबईला जात असल्यामुळे आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुंबईला गेल्यावर आपण सविस्तर बोलू असं सूचक इशारा देखील माणिकराव कोकाटे यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अजित पवारांनी यापूर्वीच मंगळवारपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवारपर्यंत आपण माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय घेऊ असं स्पष्ट केलेलं आहे आणि त्याऐवजी ते आता माणिकराव कोकाटे हे तातडीनं मुंबईकडे रवाना झाल्याचं आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर माणिकराव कोकाटे हे तातडीनं नाशिकला न जाता ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत। स्पेशल ट्रेनने ते मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतं आहे। त्यामुळे उद्या नेमका काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलेलं असणार आहे, कारण मंगळवारपर्यंत आपण माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे तातडीनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत। स्पेशल ट्रेनने ते मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। दुसरीकडे मुंबईला गेल्यानंतर आपण सविस्तर बोलणार असल्याचं देखील सूचक वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे।